1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आपल्या पैशांची वसुली करण्यासाठी एक जण घुसलाय थेट रंगमंचावर। चला बघूया त्यामुळे किती हशे वसूल होतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना। चल चल लवकर 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 बस रे बस बस बस। अरे दुसरी बेल आत्ता देता याला काय अर्थ आहे? 25 मिनिटांचं मध्यांतर कोणी करतं का? मध्यांतराचा अर्थ काय की बाबा प्रेक्षकांना रिलॅक्स व्हायचं असतं, काय मूत्रविसर्जन वगैरे ते करायचं असतं। तुम्ही 25 मिनिटांचं मध्यांतर करता बेटकर? हा, मागच्या 2 प्रयोगाच्या आधी मध्यंतरात रम्मीचा डाव टाकलात तुम्ही। काय अर्थ आहे याला यार? मी काय करतो? तू तर बोलत नको। ऍडिशन किती घेतोस नाटकात? काय ऍडिशनला काही अर्थ आहे का? ऐतिहासिक नाटकात ऍडिशन करतात काय? तुम्हाला काय वाटतं रे? मी काय मस्करी म्हणून करतो नाटक? ओ प्रमुख नट चला सुरू करूया म्हणजे 25 मिनिटाचा मध्यांतर झालाय, याच्या ऍडिशनचं आधी काय ते करा। मला अजिबात पडत ऍडिशनचं करायचं का तरी? अरे बाबा मला नको बोलू, हे नाटक सुरू झालं पण सांगतोय मी 2.5 तासाचं नाटक, ह्याच्या ऍडिशनमुळे 3.5 तासाचं झालंय। काय काय गब्बस, नाट्यगृहवाले तिथे मला इथे 5,000चा फाईन लावतात। मी ऍडिशन घेतले की टाळे येतात, त्याचं काय ते बघा। टाळ्यांचं कोणाला सांगतोयस? पडदा उघड माकड आणून ठेव, लहान पोरं पण टाळ्या वाजवतील। टाळ्यांचं कोणाला सांगतोयस? ए छोटे छोटे काका इकडे हे बघ, हे ऍडिशनचं लवकर मिटवा प्रकरण। मी आधीच सांगतोय 25 मिनिटाचा मध्यांतर करता तुम्ही। एक मिनिट बसा, करतो सुरू पटकन। हा प्रसाद सर ए बाई, आधी पण पडशील मध्यांतरात पण पडशील, बस इकडे। एक मिनिट हे राहिलं। ए बाबा 24 तारीख आहे का तुझी? मी देतो पण नंतर कॅन्सल नका करू। नाही कॅन्सल करायचं। 24 आहे काय? हा 24 आहे काय? 24 ला इव्हेंट आहे। ए 24 कॅन्सल रे। केली पण आता तो नाही आहे ना। आता काय येऊ नये, तिथून इथे येईपर्यंत कॅन्सल पण झाली। ते पण आहे, बरोबर आहे। ये चल बाबा, झालं काय? तिसरी बेल देशील काय? ओ छोटे छोटे काका, हा ती 25 शिवाजी मंदिर घेतली होती, कॅन्सल काय केली? प्रोडक्शन कडनं तारीख सोडून घेतली मी। हा ती मोठ्या काकाला दिली। गुरु आहेत ना ते माझे। तुमच्या ना छोट्या गोट्या मोठ्या गोट्या तुमच्या 60 गोट्याचे काय चालतंय ना? मस्त चाललंय। ए तिसरी बेल दे ना, तू बघतोस का तोंडाकडे मिळाला? दादा का मला काय सांगताय तुम्ही? काय सेटिंग वाला सांगा, त्यांचं काम आहे, मी देऊ। पाकिटात 20 रुपये देतो ना जास्त। देतो जरा थांब। दादा माझी तारीख घे। कसली तारीख? ही आपली काय ते पुढे प्रयोग वगैरे। दुसरं काम कुठलं करतोस तू? एकच नाटक करतोस ना? पाकिटाच्या मागेच्या तारखाला त्याला यायचं। उलट तू प्रोडक्शनला फोन करून विचारलं पाहिजे कुठे येऊ म्हणून। प्रोडक्शन कडून 1.5 लाख रुपये घेतलेस तू। हिशोब काढायला गेला ना प्रोडक्शन कडे तुझे 122 प्रयोग बाकी आहेत मिळाला। दादा काय तू पण ना दादा। कोणच माहिती दिसलाय, तिसरी विकलीस काय रे? जा तिकडे। दादा माझे 200 रुपये आधी नाही हे करतो अनाउन्समेंट। अरे करा रे करा, काय चाललंय? कसला टाइमपास चाललाय? चल रे, याला काय अर्थ नाही रे, हट रे। अनाउन्समेंट देतो मी। हा घे घे। हा जो शशी कपूर ठेवलाय ना बेल द्यायला, ठेव मला। ए हडकरा सोड, वाच सोड। स्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत। काय झालं? 2 अंकी नाटक बसली। माहिती तुझ्या कांचे पैसे बुडावतोस आणि इथे येऊन नाटक करतोय जर पैसे काढ माझे, पैसे काढ माझे, पैसे काढ। थांबा ना। काय चाललंय? नटाला डायरेक्ट हात कोण हाय? कोण तुम्ही कोण आहे? मी मॅनेजर छोटा गोट्या। मध्ये कशाला येत आहे? बाजूला व्हा, बाजूला व्हा। पण कोण? बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा। पैसे काढ चल। अरे देणार भाई। केव्हा देणार आहे? अरे देणार केव्हा देणार आहे? परवा देतो भाई। किती वेळा म्हणला परवा देणार आहे म्हणून? पैसे किती वेळा म्हणला परवा देणार आहे? किती वेळा म्हणला परवा देणार आहे? काय चाललंय? दिला का परवा तू पैसे? नाही देतो। पैसे काढ चल। अरे याला काय? म्हणलं की काढ पैसे। हॅलो ऐका माझं,
खांडेकर सर ते झालं. ऐका माझं इथे आता छान आहे तुमचा. नाही ना, बरोबर आहे. तिसरी बेल झाली इथे. तुम्हाला कळतंय का आता? लोक थांबली आहेत. तिसरी बेल याचा अर्थ लगेच आम्हाला दुसरा अंक सुरू करायचा आहे. गो ती तुम्ही आता कुरळी केस केली ती तुम्हीच ना. आम्हाला ओळखलं तुम्ही ती ऍडिशन बारी घेता बरं का. मला हे नका सांगू त्याला. ऐका हजर जबाबी पण आहे त्यांचा. अहो, ऐका. रसिका मॅडम धन्यवाद. ऐका. मला वाटलं मी फॅन आहे तुमचा. अरे सांगा याला. ऐका, आमचं नाटक चालू आहे, दुसरा अंक करायचा तीन आहे. बेल गेल्या. अनाउन्समेंट झाली आहे, आता अर्धी झाली अनाउन्समेंट. चालू द्या. ती ही कुठे गेलं? हा इथे आहे, तो इथे ते आहे. आहे पण ऐका हो अनाउन्समेंट अर्धीच केली आहे त्याने अनाउन्समेंट. माझं काय तुम्ही चालू द्या. हे मला पाहिजे फक्त. अरे घे अनाउन्समेंट घे. अरे प्रमुख नट आहे. ए प्रमुख नट तुला मी केलं जातल. पैसे कवा देणार आहे माझं? लेखक दिग्दर्शक हळू 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 हळूहळू या फालतू ऑडिशन चालतात. नेपथ्य अथर्व गोस्वामी, संगीत संयोजन अमीर हडकर. सादर करीत आहोत अंक दुसरा आणि शेवटचा 2.5 मिनिटात. पैसे घेतलं दिलं पाहिजे की नाही? उधारी पैसे घेतलं. पैसे कवा देणार आहे? देणार ना भाई. अरे कधी देणार? नुसतं देणार लावले. भाई ऐक ना, माझ्यावर विश्वास ठेव ना भाई. मी परवा ए, देतो ना भाई. विश्वास गेला पातात. मला नको सांगू विश्वासाचं. हे बघ तुला लागा चांगला समजला होता लागा दादा. हे ना माझ्याकडे पैसे घेतले ती. पण ह्यो सारखा गांडावतोय मला. गायब होतो सारखा पळून जातोय. आज खाली बोरडाव दिसला मला, तसंच वर आलोय मी. त्या दिवशी रस्त्यावर गावला होता, ह्याला धरून ठेवलं. मला म्हणला जोरात आली, जरा जाऊन येऊ काय? गडी बाथरूम मध्ये गेला. 2 तास बाथरूमच्या बाहेर उभा मी. खिडकीतनं पळून गेले. पळून गेले. माझं 3 बेल झालं. 3 याला काय पैसे अर्थ? नाही दिला आज माझं. ह्याला म्हणजे ह्याचा ऊस सारख्यात घालीन, चिपाड गाडीन बाहेर मी. ऐका मी काय म्हणतो, पाया पडतो तुमच्या. आमचा दुसरा अंक होऊ दे. मग तुम्ही ह्यांना घेऊन जाणार? नाही तुमचं नाटक चालू द्या. मला ह्याला द्या फक्त. ह्याला घेऊन जा तुम्ही. हो नाही. अहो ह्याला घेऊन गेला तर नाटक कसं पुढे जाईल? नाटकाचं नाव आहे प्रामाणिक अमात्य आणि हा अमात्याचा रोल करतोय. हा नको स्टेजवर. फेटा उडवला. अरे लाज वाटाय पाहिजे बोंगाड्या तुला. तिथं चुना लावतोयस लोकांनी आणि इथं प्रामाणिकपणाचा रोल करतोयस. वर पैसे तू का मारलं त्याला? तुझा हक्क नाही मारायचं त्याला. मोठा नट आहे तो. मोठा नट आहे यार. मी फॅन आहे त्यांचा. मला तुमची नाटकं आवडतात दादा. दादा तुम्हीच म्हणताय ना फॅन आहात ना, कलाकार आहेत ते, मारू नका. इथे सगळ्यांसमोर आमचा प्रयोग आहे आता. रसिका मॅडम काय कलाकार म्हणजे लय भारी कलाकार. पण माणूस म्हणून लहान माणूस पैसे खातोय लोकांचे. नाही देणार रे भाई. रसिका मॅडम तुम्हाला खोटं नाही, माझ्याकडे आलं होतं. ही म्हणजे मला ह्यांची नाटकं लय आवडते ती. खरंच 3 बेल झाले आहे. 3 बेल याला काहीच अर्थ नाहीये. नाही सर, थोडं पैसे घेतलं माझ्याकडं. घेतलं का नाही पैसे? पैसे घेतलं का नाही? घेतले. हो मॅडम 4 दिवसात पैसे देतो म्हणला होता. 6 महिने झाले ती. पैसेच दिले नाही. तुम्ही कसं गोळा केलं पैसे माहितीये का? अहो माझी भाची आहे की नाही, भाचीचं ऍडमिशन घेण्यासाठी दाजीनी पैसे दिले मला. म्हणले जा पुरीचं ऍडमिशन घेऊन ये. ह्याला फिरवलं हो पैसे मी. ह्याला फिरवलं. कमी पडत होतं. माझं सोनं घाण ठेवलं. मी काय नाही केलं. रडू नका दादा तुम्ही. भाचीचं शिक्षण आहे. पैसे का देत नाही? ऐका ना, मला माहित नाही. प्रमुख नट आहेस ना, बोल ना काहीतरी. मला काहीच अर्थ नाही. पैसे पाहिजे. याला काहीच अर्थ सोडणार नाही. ऐका ना दादा. हे खांडेकर सर, मी याला सोडणार. मी याला घेऊन जातो. तुम्ही नाटक करा. सगळं मान्य आहे. हे बघा तुमचं त्याच्याशी पर्सनल वैर आहे. तुम्ही जर आता गोंधळ घातलात नाटकाचा प्रयोग बंद पडेल. 38 जणांची पोटं आहेत त्याच्यावर. मला कळतं का? हजारो प्रेक्षक बसले. सगळ्यांचा गोंधळ होईल. नाटकानंतर काय ते करा ना. तसं नव्हे सर. तसं नव्हे. तुम्ही नाटक पैसे महत्वाचं. पैशांचं बरोबर आहे तुमचं, पण नाटकानंतर करा ना काहीतरी. याला काय अर्थ नाही ना. मी एवढं म्हणते मग तुम्ही द्या मग पैसे माझं. व्हॉट यू मीन? एक मिनिट. म्हणजे माझ्याशी पैशांची वार्ता करतोस? तुला माहिती आहे म्हणजे पैशांबद्दल काय बोलतोस माझ्याशी? मी म्हणलं आपलं म्हणजे नाटक म्हणजे हे माझं ब्रेड बटर नाहीये. हा माझा आत्मानंद आहे म्हणून मी करतोय. 1 सेकंड. मी जबाबदारी घेतो. मी देईन पैसे. किती द्यायचे त्याचे मी देतो. किती द्यायचे आहेत? 5 लाख रुपये. याला काहीच अर्थ नाही भाई. लवकर नाटक सुरू करा. याला काहीच अर्थ नाही. मला एन्झायटी होते. 3 बिल झालेत. प्लीज. अरे पैसे केव्हा देणार? अरे देणार. पैसे केव्हा देणार? ऐक ना मला माहिती. अरे 67,000.
ऐका ना आज ना बुकिंग पण जास्त नाही झालाय. डबल कॉलमची जाहिरात दिली आहे तेवढं पण नाही भरत आहे. मी काय म्हणतो नाटक होऊ दे मग घेऊन जावा ना त्याला. नाही तसं नाही, मी आधी ह्यानं पैसे द्यायचं मग ह्याला नाटकाला सोडणार मी. अरे ए छोट्या गोट्या, तुम्ही सुरू सुरू करा काय? ऐका पाया इथे आतमध्ये आपण विंगेत बोलूया या. ओय तुम्ही सुरू करा. अरे सुरू करा त्याची. तो लागणार आहे पण सुरू करा काय. ह्याला सोडणार ए, नाही. त्याची नाही entry आहे. नाही सर आजचा दिवस चालवा फक्त. थांबा. बरं काय हा प्रवेश हा असतो. बाबा हे मला नको सांगू. तुम्ही सुरू करा. 2 मिनिटात मांडवकर स्टेजवर येणार. छोट्या गोट्याचा शब्द आहे. याला काहीच अर्थ नाही. अरे वाजा. याला काय असाच या ना. चला सुरू करा. हाड करा. सोड रे कर्टन. प्रधानजी महाराज काय बोलताय तुम्ही? शुद्धीत तरी आहात ना? महाराज आम्ही पूर्णतः शुद्धीतच आहोत. काय नाही दिलं पैसे तू माझं. देणार पैसे द्यायला पाहिजे. हळू बोल फक्त. राज्यातला गलबलाट जरा कमी करा. नाही तर इथले 2-4 गोंडे घाला त्यांच्या तोंडात. प्रधानजी ह्याच ऍडिशन नको. आम्ही पूर्णतः शुद्धीत आहोत महाराज. आम्ही पूर्णतः शुद्धीत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की महालातल्या 50,000 सुवर्णमुद्रांचा अपहार आपल्या अमात्यांनीच केलाय. प्रधानजी आम्ही तुमचा आदर करतो याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही काहीही बडबडाल. आम्ही अमात्यांची बाजू ऐकल्याशिवाय त्यांना शिक्षा ठोठावू शकत नाही. खरंय महाराज, तुमचं अगदी बरोबर आहे. इतक्या कुशाग्र बुद्धीचे अमात्य गेले कित्येक वर्ष निष्ठावंत म्हणून आपल्या दरबारात काम करतायत. त्यामुळे ते असं काही वागणं शक्यच नाही. मला वाटतं अमात्यांना प्रत्यक्षात इथे बोलवून काही तो सोक्ष मोक्ष लावून टाकावा. सहमत राणी सरकार सहमत. प्रधानजी महाराज अमात्यांना दरबारात पाचारण करा. महाराज त्यांना निरोप धाडलेला आहे. कोणत्याही क्षणी ते येतीलच. येतील ना? जाऊन माझी एंट्री आली. आलेच नाही. ऐका ना. ह्याला नाही सोडणार मी. ऐका सोडा. नाही आधी पैसे द्यायचं मग सोडणार. एवढं करून येऊ दे. नाही एवढं नाही. ऐक ना भावा. पैसे दे भावा, सगळं करतो. माझं काय म्हणणं नाही. देणार अमात्य हा येतोय. महाराज ऐक ना. अमात्यांचा आवाज आल्यासारखे वाटले. मी काय तुला सांगतो, मी तुला पैसे देणार, परवा देणार. मी जर आतमध्ये नाही गेलो ना तर नाटकच पुढे नाही जाणार. भावा तू जर आत्ता मला पैसे नाही दिलं ना तर तू इथनं पुढे नाही जाणार. मला माहित नाही. मला पैसे द्यायचं. सोडा ना. नाही सोडणार. 5 मिनिटं मला पकडा. हो मला त्रास काय झाला. मला तोंड दाखवायला जागा नाही मला. अमात्य ए यार थांबा की जरा. काय काय लावली एवढी तुम्ही? गॅसवर दूध ठेवलंय का तुम्ही? अरे बापरे, बुधपाक खाण्यात दुधाची काहीतरी गडबड सुरू आहे. महाराज आतमध्ये काय गलबला चालू आहे ते मी गवाक्षातून वाकून बघतो. कशातून काय वाकून बघायला गेले ते? गवाक्ष बुधपाक खाण्यातील दुधाशी संबंधित भांडे आहेत. दुधाशी संबंधित आहे. आम्हालाही तेच वाटले महाराज. अरे मुतपाक खाण्यात मी घोडा घेऊन आलो. त्याला सोडा लवकर आतमध्ये. असं नाही सोडणार. हे त्याला म्हणा थांबा जरा थोडा वेळ. पैसे आल्याशिवाय नाही सोडणार. अहो लोक मारतील मला. नाही तसलं नाही चालणार. तसलं नाही चालणार. महाराज अमात्य कसे आले नाही आम्ही पाहून येतोच. अरे मंदार आता चल ना. महाराज एकटेच इथे काय? अरे मला सोडत नाही ना. ऐका ना दादा, मी पाया पडते हवं तर. ऐका मॅडम यार, ना, पाया नको नाटक आहे ना. पाया नका पडू. पाहिजे तरी ऐका. मॅडम यार तुम्ही आमचं हे ओ नका रे. पाया नका नका पाया नको. तू पड. ओ, मारू. दादा तुम्ही. प्लीज नाटक जाऊ मंदार, तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी. हो, हो. महाराज अमात्य आलेच. आले माझ्या नजरेच्या आड जायचं नाही. नाही जाणार भावा. इकडच्या पट्ट्यातच काय करायचं ते करायचं. हा, पळून जर गेलास का नाही मग तू आहे मी आहे. मग हे जे काय चाललंय याला काही अर्थ नाही. महाराज मला आवडलेलं नाही. मोहीम पत्ते झाले. चल रे, याला अमात्य काय? येतात. महाराजांचा विजय असो. महाराज दारू देतोय. महाराज हे मला कदापि मान्य नाही. प्रधानजी मला काय बोलतायत? मी भ्रष्टाचारी आहे? मी भ्रष्टाचारी नाहीये. मी एक पाप भिरू माणूस आहे. इकडे माग हा इथं नजरेच्या आड जायचं नाही सांगून ठेवतो आधी. मला जरा पण प्रधानजीचं मान्य नाही. मी पाप भिरू माणूस आहे. मी प्रामाणिक आहे.
लाज कशी वाटत नाही रे तुला हा? त्यांचं हे असो पैसे खाल्ले तर इथं चुना लावलायस आणि तू म्हणतोय परमानिक आहेस म्हणून. सांग की मी सांगतो की जाऊन त्यासनी ऐका परमानिक काय म्हणतोय ना रे? नाही. पैसे घेतले ती सांग की लोकांनी. ऐका ना पाया पडतो तुमच्या. नाही पाया नका पडतो. याच्या बाहेर नका जाऊ. नाही लोकांनी तुम्हाला बघितलं लोक चपलेने मारतील. अहो, काय नाही होत, काय होणार आहे बघितलं तर. ऐतिहासिक नाटक आहे त्यांचे कपडे बघा. मात्य. कपडे बघा. काय नाही हो, कपड्यांचा काय विषय आहे तो? हो ना आमचं सेटअप आहे. अमात्य प्रधानजींचं ए, म्हणणं आहे अरे की तुम्ही ऐतिहासिक नाटकात अलादीन गेला. हे कोण आहेत? महाराज हे माझे अंगरक्षक आहेत. अमात्य बाहेर एवढी लफडी करायचीच नाही की आपल्याला अंगरक्षक ठेवावं लागेल. अंगरक्षका 2 क्षण बाजूला जा, आम्हाला गुप्त खलबतय करायची आहेत. चल चल खांडेकर सर नाही हे नाही तुमचा अभिमान आहे मला. 2 क्षण बाजूला जा. तुम्ही काय जरा बोंगाड आहे का हो? काय बोलतोय? त्याला काहीच अर्थ नाही. महाराजांना बोंगाडा बोलतो, त्याला काहीच अर्थ नाही. महाराज तसं ना म्हणजे मी आत म्हणलं होतं का नाही, मी ह्यांच्या काय कानावनं गेलं ओढून ना. ह्यासनी एवढं बी कळत नाही का? ह्यासनी काय घाय लागली या? आम्हाला स्टेजवर आपण थांबतो 2 मिनिट. हे पहा, अमत्यांशी आम्हाला बोलायचे आहे आणि तुम्ही कोणाचा अपमान करता आहात कळत आहे का? 100 हत्तींची बुद्धी असणारे मनुष्य आहेत हे. हो महाराणी. माझं पैसे खाल्लं तेव्हा का तुझा हत्ती सांडासला गेला होतो हे बेण्या? हा? कुठे गेलो का हत्ती तुझं? प्रधानजी, महाराज महाराज हे कोणतं ऐतिहासिक आहे ज्या दरबारात संडासाची भाषा केली जाते? महाराज महाराज मी योग्य ती समज देतो. सैनिक हो जरा बाजूला येत आहे. बाजूला या. मी होय? हा तुम्ही बाजूला या. चले याला काहीच अर्थ नाही. जे काय चाललंय ना हे मला नाही पटत. तुम्ही लक्षात घ्या ऐतिहासिक नाटक आहे. हगायचं संडायचं बोलायचं नाही. भाषा जरा जपून वापरा ना. अरे पण ह्यानं हागूनच तेवढं ठेवलंय तर आता काय बोलायचं मग? तुम्हाला तुमचे पैसे पाहिजेत ना. हा मग काय? उद्या जर घोळ झाला नाटक बंद पडलं तर हा पैसे देणार नाही. तसं तुम्हाला चालणार आहे का? नाही नाही तसं नको. तसं पैसे पाहिजे. शांत उभे राहा ना तिकडे. देणार मी पैसे देणार परवा. शांत उभे राहा काय बोलू नका. हात सोडा ना समजा. प्रधानजी, महाराज तुम्ही अमात्यांवर आरोप करताय पण तुमच्याकडे पुरावा काय आहे? आमचं राज्य हे न्याय प्रविष्ट आहे. आम्ही पुराव्याशिवाय कोणालाही शिक्षा करत नाही. प्रधानजी महाराज माझ्याकडे पुरावे आहेत. पुरावा क्रमांक 1 यांचा पगार आहे फक्त 7 सुवर्ण मुद्रा पण यांच्या नावावर 2 हवेल्या आहेत. मात्य पुरावा क्रमांक 2 बाई वहिनीचा कॉल आलाय. आता हे कोण आहेत? हा बाई कबूल की. पुरावा क्रमांक 3 हा यांच्याकडे 15 घोडे आहेत. जरा आवाज कमी करा. अरे बापरे. हा बोल की. हा? काय सांगती? तू बोल होय. बोल. पुरावा क्रमांक 4 यांच्याकडे 4 वाघ आहेत आणि 12 लांडगे आहेत. हे जो पुरावा बिरावा जाऊ द्या बाजूला. महाराज सर ही व्हिडिओ बघा बायकून पाठवलाय. हे माणूस हा बघा की 5 लाख घेतलं माझ्याकडं. नवीन कपडे शिवून इकडे येऊ नाटकामध्ये बायकांबरोबर नाचतोय बघा कसं पैसे उडवत. अरे बापरे, आमच्या राजदरबारात हे कोणते बरे यंत्र आले? अरे मोबाईल आहे मोबाईल काय पादरा राजा बसवलाय का तुम्ही? मोबाईल माहित नाही याला. याला काय त्याला काहीच अर्थ नाही. राजाला पादरा बोलतो? मोबाईल माहित नाही. कुठलं नाटक आहे? तुम्हाला पादऱ्याचं पडलंय. ऐतिहासिक नाटकात फोन घेऊन आलाय तो. अरे पण मुळात गोंधळ करताय. मी इथे प्रामाणिकपणे एकटा नाटक करतोय. मग आम्ही काय करतोय? आम्ही पण नाटकच करतोय ना. पण तो करतो. ऍडिशन न वैध आणलाय मला. अरे तुम्हाला काय जमलं नाही की माझ्या ऑडिशन वर या तुम्ही. अरे खांडेकर सारखं आहे. नंबरला नाटक घेतलं असं झालं. कशाला जाणू? मी नाही जाणार. मला पण काहीच केलं अर्थ इकडे. नाहीये. अजिबात नाही. कोणाला याच्या गावात- म्हणून माझ्याकडे सारखं ऑडिशन माझा चेहरा बघून मारू नका. ऐका माझं ऐक. आता सगळ्यांनी सांगणार माझं पैसे मिळाले शेत्र सोडणार. नमस्कार प्रेक्षको. इंगित करे. मी व्यवस्थापक छोटा गोट्या काका. काय आहे प्रामाणिक अमात्य या नाटकामध्ये अमात्याने 5, 6.5, 8.5, 9.5 लाखाचा घोटाळा केलेला आहे. माझे पण 200 आहेत. 9.5 लाख 200 रुपयाचा घोटाळा केलेला आहे
हा घोटाळा आम्ही सॉल्व करून नंतर ह्या नाटकाचा प्रयोग करू. तुर्तास प्रयोग रद्द करण्यात आलेला आहे. तुमच्या तिकिटाचे पैसे तुम्हाला तिकीट काउंटरवर मिळतील. अडकरा सोड रे. सोड रे. म्युझिक नाही, नाटक सोड. वा 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 वा, काय धमाकेदार कॉन्सेप्ट होतं आणि किती मजा आणली तुम्ही. क्या बात, कहर केलात. खूप मजा आली. प्रसाद काय म्हणाल? हा एकदम बोंगाडा परफॉर्मन्स. खतरनाक खतरनाक कॉन्सेप्ट होती आणि अफलातून सादरीकरण होतं. रस्सा मस्त, पशा ला जवाब, बिटकर मस्त, मजा आली. मंदा तुझी गंमत काय माहिती ना, 4 नटांना मॅनेजर तारखा विचारतोय आणि तुझ्याकडे न बघता जातोय, तेव्हा माझी तारीख घे की असं म्हणणारा नट पण तू वाटतोस आणि 9.5 फ्रॉड करणार पण तू वाटतो. दोन्ही तुझ्या चेहऱ्यात आहे आणि दोन्ही तू तितक्याच ताकदीने दाखवतोस. मस्त, मजा आली. मस्त. सावत्या कडक कडक म्हणजे कडकच. क्या बात आहे. ला जवाब म्हणजे स्टार्ट टू एंड यू स्टोल द शो. थँक्यू. वंडरफुल परफॉर्मन्स. निर्मितीताई. मस्त मस्त मस्त, खूप धमाल आली, खूप मस्त झाला परफॉर्मन्स. सगळ्यांचीच कामं खूप छान. मी आता एवढ्या वर्षात एवढ्या नाटकांचे एवढे सारे प्रयोग केले, पण माझ्या सुदैवाने असं कधी काही कुठे घडलेलं नाही. प्रामाणिक कामात ते तुझ्या नाटकात नव्हतं. त्यामुळे वाचले मी ह्या सगळ्या, पण तो अनुभव तुम्ही आज मला इथे दिलात. जर असं काही घडलं असतं तर काय घडू शकलं असतं. आणि मला वाटतं माने, तुझे पैसे काही वसूल झाले नाहीत, पण तुमचा परफॉर्मन्स मात्र पैसा वसूल झाला. वा वा, खूप छान, मस्त, एकदम मस्त.